ज्या वक्फ कायद्यामुळे पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार झाला त्याच वक्फ कायद्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये एक सुनावणी पार पडली। या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने वक्फ कायद्यातील काही तरतुदींना स्थगिती दिली आहे। कोणत्या आहेत या तरतुदी, काय म्हटलंय सर्वोच्च न्यायालयाने, जाणून घेऊया या स्पेशल रिपोर्ट मधून। बहुचर्चित वक्फ सुधारणा कायद्यातील काही तरतुदींना सर्वोच्च न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली आहे। तुम्ही हिंदू धर्माच्या संपत्ती संदर्भात असणाऱ्या समितीवर मुस्लिम समाजाला स्थान देणार आहात का? हिंदू मंदिरांच्या संपत्तीच्या वादासंदर्भात कलेक्टरला निर्णय घेण्याचे अधिकार देणार आहात का? हे प्रश्न वक्फ कायद्याच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेच्या सुनावणी दरम्यान देशाच्या सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारसमोर उपस्थित केलेत। केंद्र सरकारनं वक्फची परिस्थिती जैसे थे ठेवावी, नव्या वक्फ कायद्यातील 2 कलमांना स्थगिती दिली आहे, गैरमुस्लिमांची वक्फ बोर्डावर नियुक्ती करण्यास विरोध केलाय, सध्याच्या वक्फच्या संपत्तीवर कोणतीही कारवाई होणार नाहीये, डिनोटिफिकेशन अथवा कलेक्टरद्वारे बदल होणार नाहीत। पार्लियामेंट में भी मैंने उस पूरे बिल की मुखालिफत की, तो ये कहना कि मैं दूसरे बिल के प्रोविजंस को मान लूंगा ये सवाल पता नहीं होता। हम पूरे उस बिल को उस एक्ट को अनकॉन्स्टिट्यूशनल मानते हैं और ये आर्टिकल 25, आर्टिकल 26, 14 और 15 और 29 का ग्रेव वायलेशन है। ये हम पहले से ही बोलते आए। कोर्टाचा आदेश केंद्र सरकार इम्प्लिमेंट करेल। आमचं बिल तर क्लिअर आहे, आम्ही काय कोणाची जमीन घेत नाही। एक तर वक्फ तुम्ही समजून घ्या, आम्ही जे काही जी वक्फची जमीन म्हणा जे काही योजनाच आहे ते मुस्लिम बांधवांच्या गरीब लोकांचं संगोपन करण्यासाठी आहे। सरकारने घेतला निर्णय की सर्वसामान्य मुस्लिम समाजाला त्याचा बेनिफिट व्हावा। सर्वोच्च न्यायालयानं कायद्यासंदर्भात उपस्थित केलेले प्रश्न आणि याचिकाकर्त्यांच्या युक्तिवादाला उत्तर देण्यासाठी 1 आठवड्याचा कालावधी मागितला। त्यानंतर न्यायालयानं केंद्र सरकारला 1 आठवड्याचा कालावधी दिला। तसंच या काळात वक्फ काउन्सिल आणि वक्फ बोर्डांमध्ये कोणत्याही नवीन नेमणुका होणार नाहीत हे सुद्धा स्पष्ट केलं। वक्फच्या कोणत्याही संपत्तीच्या स्थितीमध्ये म्हणजे त्या खुल्या करणं किंवा त्यांची सद्यस्थिती बदलता येणार नाही। 1995च्या कायद्यानुसार नोंदणी झालेल्या वक्फ संपत्तींमध्ये या काळात कोणताही बदल करता येणार नाही। या कालावधीमध्ये सेंट्रल वक्फ काउन्सिल आणि विविध राज्यांमधील वक्फ बोर्ड्स यांमध्ये कोणतीही नवी नियुक्ती केली जाणार नाही। इतर धर्माच्या ठिकाणी दुसऱ्या धर्मांच्या लोकांना नेमता येतं का? ते करू शकतो का आपण? पण ते करू शकत नाही। फक्त आणि फक्त केवळ एका समुदायाला एका रिलिजन्सला ध्रुवीकरणासाठी केलेले टार्गेट होता। हे सर्वोच्च न्यायालयाला पटलेलं आहे, म्हणून त्याला स्थगिती दिली आहे। मी त्यांचा आभार मानतो। हे बघा, वक्फ सुधारणा विधेयकाला कुठेही स्थगिती मिळालेली नाहीये। विरोधक चुकीच्या पद्धतीने बातम्या पसरवत आहेत। या ठिकाणी सरकारने पुढील तारखेपर्यंत सरकारने वेळ मागितलेला आहे कोर्टाला आणि तो वेळ सरकारने दिलेला आहे। या प्रकरणावर सरकारला 7 दिवसात उत्तर देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिलेत। आता या प्रकरणात पुढची सुनावणी 5 मे रोजी होणार आहे। नॉन मुस्लिम मेंबर्सना वक्फ काउन्सिलवर केंद्र सरकारने आश्वासित केलंय की ते करणार नाही, त्यांना नॉमिनेशन करणार नाही आणि कुठलीही प्रॉपर्टी वक्फ प्रॉपर्टी ऑलरेडी डिक्लेअर झालेली आहे त्याच्यावर कारवाई करणार नाही। कारण नवीन ऍक्ट प्रमाणे कलेक्टर कुठल्याही प्रॉपर्टीला म्हणू शकतो नाही आता पब्लिकला या प्रॉपर्टीची गरज आहे आणि आता आम्ही वक्फ मधून काढून घेणार आहे, त्याच्यावर कारवाई सुरू करू शकतो। या 2 मेन पॉइंटवर सुप्रीम कोर्टाला केंद्र सरकारने आश्वासित केलेलं आहे, त्यामुळे कुठलीही अंतरिम स्थगिती कोर्टाने दिलेली नाहीये। वक्फ कायद्यासंदर्भात कुठलीही स्थगिती न्यायालयानं दिलेली नाही असा दावा सरकारी पक्षाकडनं केला जातोय, तर विरोधक आणि याचिकाकर्त्यांनी या कायद्यातल्या तरतुदीला दिलेल्या स्थगितीमुळे समाधान व्यक्त केलंय। त्यामुळे सर्वोच्च न्यायालयातली पुढची सुनावणी महत्त्वाची ठरणारी असेल। शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली।